हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. तर कोकणातली माझी पहिली सकाळ. मी झोपेतून उठले आणि बाहेर बघा किती मोठा पाऊस पडतोय, खूप जास्त पाऊस पडतोय. आपलं वातावरण खूप थंड आहे. थंड वातावरणात खूप मस्त अशी झोप येते, पण पाऊस इतका भरपूर आहे की बाहेर पडायला असं वाटतच नाहीये. आम्हाला काही फिरायला मिळेल असं वाटत नाहीये. बहुतेक पुष्कळ पाऊस पडतोय, त्यातच मी पाऊस एन्जॉय पण करते. बघा हातात पाणी वगैरे घेते. मला पाऊस आवडतो, पण चिखल झाला की नाही आवडत. आणि गावाला असं आहे की खूप जास्त चिखल होतो. तर आजूबाजूचं वातावरण बघा किती ग्रीन आहे, पण पाऊस खूप खूप म्हणजे खूप आहे. जरा सुद्धा थांबला नाही. जसा आम्ही कोकणात पाय ठेवला रत्नागिरीमध्ये आणि अगदी पुष्कळ पुष्कळ पाऊस. बघा किती धोधो कोसळते. त्या मुंबईत बिलकुल पाऊस होता आणि बघा किती पाणी साचलंय, सगळीकडे चिखल झालाय. आणि ह्याच्यामध्ये मी मस्त असा माझा चहा एन्जॉय करते. चहा आणि चिवडा. ॲक्च्युली मी चहा बंद केलाय, तरी पण गावाला जाऊन चहा पिला. आणि ही बघा आमची मनी मॅव बप्पी, बफ्फी, इकडे बघ. तिचं नाव किती काय क्यूट करते आहे. तू? काय पाहिजे आणि खायला तुला? बघते छान काय पाऊस. खाऊ पाहिजे? तर हे बघा कसं वातावरण झालंय बाहेर, आणि इकडे सगळीकडे चिखल आहे, एकदम पूर्ण भरून आलंय. आभाळ जरा सुद्धा थांबत नाहीये. एक सर आली की दुसरी, दुसरी आली की तिसरी, असं चालूच आहे. पण ग्रीनरी अशी मस्त आहे तिकडे. तर हे बघा मी दाखवते तुम्हाला किती ग्रीन झालंय आता इकडे. सगळं छान असं वातावरण आहे, थंड असं, बिलकुल पंख्याची पण गरज भासत नाहीये. एवढं छान असं मस्त वातावरण आहे इकडे. हे बघा झाडं वगैरे खूप छान असं ग्रीन मस्त असं वाटतंय. इतकं गरम होतं त्याच्यामध्ये हे वातावरण मात्र खूप छान आहे. त्याच्यामुळे कोकणात यावेळेला यायला खूप बरं वाटतं. पण यावेळी इतका पाऊस पडतोय की तो थांबतच नाही. असं वाटलं सुद्धा नव्हतं की एवढा पाऊस पडेल. तर बघूया आता बाहेर पडायला मिळतं का. तर हे बघा गायी पण येतात इकडे आमच्या इथे घराच्या इकडे, जसं की वेली वगैरे खायला, झाडं खायला. तर आमच्या इथे पुष्कळ झाडं आहेत, फुलांची झाडं आहेत. ही सफेद फुलं हे बघा, आणि अजूनही काही बरीच फुलं आहेत. नंतर आम्ही इकडे बरीच झाडं लावलेत, जसं की अळू लावलाय. नंतर हे बघा आळूची पानं जशी की बाहेर मार्केटमध्ये खूप महाग मिळतात. नंतर हे कढीपत्त्याचं झाड आहे. कढीपत्ता खूप छान असं स्मेल करतोय. मस्त असं झाड असं छान वाढलंय ते, आणि घरचाच कढीपत्ता आहे, तर ते वापरायला पण मिळतो. त्याच्यामुळे कोकणामध्ये असं असतं की आपण जी झाडं लावू ना ते छान होतात. ते बघा फुलं पण किती भरपूर आलेली आहेत, आणि आजूबाजूचा परिसर